शाळेच्या डब्यासाठी छोट्याशा बुकेसाठी किंवा तुम्ही इथे नाश्त्यासाठी सुद्धा खूप सुंदर असे कॉर्नचे ऑमलेट करू शकता. नक्की करून बघा ही रेसिपी अप्रतिम चवीची बनते. त्यासाठी आपल्याला एक कॉर्न लागणार आहे. त्याचे दाणे मी सेपरेट करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसनापासून आपण ऑमलेट तयार करू शकतो किंवा आपण त्याला दिरडंसुद्धा म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या मक्याचा बारीक प्युरी करून टाकली तर अप्रतिम चवीचे हे कॉर्न ऑमलेट तयार होतात. त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे. हे बॅटर जे आहे ते सैलसर बनवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालायच्यात किंवा घरामध्ये कांदा टमॅटो तर नक्कीच असतो, तो घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची घालून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायचे, सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर तयार झालेलं आहे. गरम गरम तव्यावरती छानपैकी हे ऑमलेट करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये सोडा किंवा आपण हे बाजूला ठेवणार नाही आहोत. लगेचच हे कॉर्न ऑमलेट तयार करणार आहोत. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. खूपच सुंदर दिसतात. दोन्हीही बाजूनी छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करून घ्यायचं आहे की नाही. सर्वात सोपी आणि मस्त रेसिपी नक्की करून बघा. नाश्त्यासाठी अतिशय मस्त ही रेसिपी आहे. मुलांना डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता. सुंदर रंग आलेला आहे आणि खरपूस असा मस्त पैकी हा कॉर्न ऑमलेट तयार झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया छान रेसिपी. शाळेच्या डब्यासाठी छोट्याशा बुकेसाठी किंवा तुम्ही इथे नाश्त्यासाठी सुद्धा खूप सुंदर असे कॉर्नचे ऑमलेट करू शकता. नक्की करून बघा ही रेसिपी अप्रतिम चवीची बनते. त्यासाठी आपल्याला एक कॉर्न लागणार आहे. त्याचे दाणे मी सेपरेट करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसनापासून आपण ऑमलेट तयार करू शकतो किंवा आपण त्याला दिरडंसुद्धा म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या मक्याचा बारीक प्युरी करून टाकली तर अप्रतिम चवीचे हे कॉर्न ऑमलेट तयार होतात. त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे. हे बॅटर जे आहे ते सैलसर बनवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालायच्यात किंवा घरामध्ये कांदा टमॅटो तर नक्कीच असतो, तो घालून घ्यायचा आहे. हिरवी मिरची घालून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायचे, सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर तयार झालेलं आहे. गरम गरम तव्यावरती छानपैकी हे ऑमलेट करून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये सोडा किंवा आपण हे बाजूला ठेवणार नाही आहोत. लगेचच हे कॉर्न ऑमलेट तयार करणार आहोत. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. खूपच सुंदर दिसतात. दोन्हीही बाजूनी छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि गरमागरम सर्व करून घ्यायचं आहे की नाही.